इडली, चटणी, रस्सम, सांबर म्हटलं ना की अगदी दिवस एकदा खाल्लं की दिवसभर पोट भरून राहतं आणि नाश्ता एकदम सोपा असतो, सगळ्यांच्या आवडीचा असतो. फक्त काय होतं, इडली जर आपली व्यवस्थित बनली नाही ना तर आपला पूर्ण नाश्ता हा खराब होतो. आज आपण एकदम पांढरं शुभ्र जाळीदार मऊ लुसलुशीत रेशनच्या तांदळाची इडली बघणार आहे. सोबतच आपण रस्सम बघणार आहे. आज आपण सांबर इडली नाही तर रस्सम इडली आणि ओल्या नारळाची पांढरं शुभ्र चटणी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे घेतलेले मी रेशनचं तांदूळ. वजनी प्रमाण म्हणाल तर 1 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले. व्यवस्थित निवडून चाळून पाकडून घ्यायचे. त्यानंतर आता 1 किलो जरी मी रेशनचं तांदूळ घेतलं असेल तरी आपण वाटीने याचं प्रमाण मोजून घेणार आहे, म्हणजे डाळ आणि पोहे घालायला सोपं जातं. आता ह्या माझ्या 3 मोठ्या वाटे, एक मोठी वाटी घेतलेली, 3 वाट्यात तांदूळ भरलेले. त्या 3 वाट्यांसाठी मी इथे 1 वाटी सफेद उडदाची डाळ, 1 वाटी पोहे घेतलेले आणि अगदी छोटी वाटी म्हणजे 4 चमचे पोहे खायचे जे चमचे असतात ते 4 चमचे एवढी मी इथे चण्याची डाळ आणि पूर्ण 1 चमचा भरून मेथीचे दाणे घेतलेले. चण्याची डाळ आणि मेथीचे दाणे का घालायचे? आता थंडीचे दिवस चालू आहे आणि मेथीचे दाणे आणि चण्याच्या डाळीमुळे पीठ लगेच आंबलं जातं, चांगलं फुगून वरती येतं आणि इडली चांगली मऊ लुसलुशीत होते. आता डाळ आणि तांदूळ हे वेगवेगळं भिजत घालायचं आहे. थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे मी वेगवेगळं भिजत घालते, पण एरवी मी डाळ तांदूळ एकत्रच भिजत घालत असते. आज पहिल्यांदाच मी ही स्टीप वापरते. डाळ आणि तांदूळ वेगवेगळे भिजत घालते. चण्याची डाळ, उडदाची डाळ, मेथीचे दाणे स्वच्छ 3-4 पाण्याने चोळून चोळून धुवायचं आणि पुरेसं पाणी आपल्याला घालून 6-7 तास आपल्याला डाळ भिजायला ठेवायचे. म्हणजे डाळ आणि तांदूळ दोन्ही सेम प्रमाणातच भिजायला ठेवायचे, म्हणजे वेळासाठी भिजायला ठेवायचे. रेशनचे तांदूळ घेतलेले ते सुद्धा आपल्याला 4 पाण्याने चांगलं चोळून धुवायचं आणि रेशनचं तांदूळ भिजत घालताना शक्यतो कोमट पाणी वापरा, म्हणजे तांदूळ चांगलं भिजलं जातं. 1 वाटी पोहे घेतलेले, ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने आपल्याला पोहे 1 वाटी घ्यायचे आणि ते सुद्धा धुवून चांगलं घ्यायचं आणि तांदळामध्येच ते भिजायला घालायचं. 6-7 तास आपल्याला हे पुरेसं आहे भिजण्यासाठी, कारण आपण तांदूळ कोमट पाण्यात भिजत घातलेले. डाळ आणि तांदूळ तुम्ही इथे बघू शकता, पोहे कसं वरती फुलून आलेले, डाळसुद्धा चांगली भिजलेली. आता इथे डाळ तांदूळ वाटताना आपल्याला वेगवेगळे वाटायचे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, डाळ तांदूळ आता इथे धुवत बसायचं नाही. जे पाणी असतं तेच पाणी आपल्याला डाळ तांदूळ वाटण्यासाठी वापरायचं, कारण त्या पाण्यामध्येच डाळ तांदळाचं जे बॅक्टेरियाचं प्रमाण असतं ते उतरलेलं असतं. त्यामुळे काय होतं, आपलं पीठ जे फुगण्यासाठी, परमिटेशन होण्यासाठी त्याची मदत होते. डाळ तांदूळ वाटताना आपल्याला हे जी डाळ आहे ती थोडीशी हलकीशी अशी रवळसर वाटायची आहे, पण तांदूळ जे आहे ना ते चांगलं बारीक वाटून घ्यायचं. ही टीप तुम्हाला इथे आवर्जून लक्षात ठेवायची. डाळ 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 तांदूळ वाटून झालं की दोन्ही एकत्र करायचं आणि चांगलं 10 मिनिट तरी हाताने एकाच दिशेने चांगलं फेटत राहायचं. हाताच्या उभीचा सुद्धा पीठ फुगण्यावरती परिणाम होतो. हाताच्या उभीची सुद्धा गरमाई जर पिठात उतरली तर पीठ चांगलं परमिटेशन होतं. रात्रभर आपल्याला हे पीठ आपण परमिटेशन करायला ठेवलं होतं. सकाळचं तुम्ही इथे बघू शकताय, साधारणतः 10-12 तास तरी आपल्याला हे पीठ परमिटेशन करायला ठेवायचं आहे. थंडीचे दिवस असल्यामुळे वेळ जरासा जास्त लागतो, त्यामुळे 10-12 तास तरी आपल्याला हे निदान ठेवायचं. त्यानंतर एकाच दिशेने आपल्याला अगदी 2 मिनिटभरच आपल्याला हे चांगलं चमच्याने फेटून घ्यायचं. आता इडली बनवते त्यामुळे जास्त पीठ आपल्याला अजिबात फेटायचं नाही आहे. एकदा पीठ परमिटेशन झालं का त्यातली जाळी जी असते ती अजिबात आपल्याला मोडून घ्यायची नाही. आता पीठ आपण साईडला ठेवू. रस्समसाठी आपण मसाला सगळ्यात पहिला बनवून घेऊ. चण्याची डाळ आणि तुरीची डाळ समप्रमाणात घेतलेली आहे. धने आणि काळी मिरी
यांचं प्रमाण जे असतं ते जरासं रस्समसाठी जास्त वापरलं जातं. 2 चमचे काळी मिरी घेतलेली, 4 चमचे धने घेतलेले, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशेप घेतलेले आहे, मेथीचे दाणे 1 चमचा घेतलेला आहे, खडा मसाला आणि बेडगी मिरची 2-3 घ्यायची आहे. एक अर्धी वाटी आपल्याला इथे तुरीची डाळ, त्यामध्ये हळद, हिंग, मीठ घालून आणि 3 टोमॅटो घालून आपल्याला हे शिजायला लावायचे, जेणेकरून आपलं रस्सम जे चांगलं घट्टसर होईल. आता इथे आपण मसाला बनवून घेऊ. पहिल्या दोन्ही डाळी एकत्र भाजून घ्यायच्या आणि नंतरनं त्यामध्ये आपल्याला धने घालायचे, काळी मिरी घालायची. परत एकदा सांगते, रस्सममध्ये धन्याचा आणि काळी मिरीचा वापर जरासा जास्त केला जातो, म्हणून इथे धने आणि काळी मिरी इथे मी थोडीशी जास्त घेतलेली आहे. खडे मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आणि हे सुद्धा आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. कढीपत्ता यामध्ये आपल्याला 10-15 पानं कढीपत्त्याची सुद्धा घालायची आणि चांगलं कढीपत्त्याची पानं सुद्धा आपल्याला चांगली अशी कुरकुरीत होईपर्यंत हे भाजायचे. मसाला भाजला की गार करायला ठेवायचा आहे. त्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं. 1 चमचा मी मीठ घालून घेतलेलं आहे, म्हणजे मीठ सुद्धा हलकंसं गरम होतं. जर तुम्ही हा मसाला बनवून ठेवला तर अगदी फ्रीजमध्ये जर ठेवला तरी 2 महिने हा सहज टिकला जातो, काहीच होत नाही. वाटताना आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घातलं की यामध्ये आपल्याला हळद घालायची अर्धा चमचा आणि 1 चमचा बेडगीचं लाल तिखट घालायचे, थोडंसं हिंग परत एकदा आपल्याला यामध्ये घालायचं आणि बारीक पूड आपल्याला याची करून घ्यायची. आता इथे बघू शकता, हा झाला आपला रस्समचा मसाला बनवून तयार झालेला आहे. आता आपण रस्सम बनवायला घेणार आहे. तर इथे रस्सम बनवण्यासाठी जी आपण डाळ शिजत घातली होती ना, ती डाळ एकदम बारीक आपल्याला इथे वाटून घ्यायची आहे. तर ही पूड 1 वाटीभर तयार झालेली आहे, एवढी आपल्याला लागणार नाही आहे, पण दुसऱ्या बारीने आपल्याला जर रस्सम करायचा असेल तर आपण याचा वापर करू शकतो. आता इथे आपण चटणी बनवून घेतोय. सगळ्यात पहिली ओला नारळ घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे, फुटाणा डाळ घेतलेली आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, आलं, थोडेसे लसूण पाकळ्या घेतलेल्या, 1 कांदा घेतलेला आहे, अर्धा लिंबू लागणार आहे, 1 चमचा साखर घेतलेली आहे आणि 1 चमचा मीठ घेतलेले आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये जिरे घालायचे. एवढं साहित्य आपल्याला ओल्या नारळाची पांढरं शुभ्र चटणी बनवण्यासाठी घ्यायचे. यामुळे काय होतं, चटणीची चव जी असते ती डब्बल वाढते आणि चटणी खायला सुद्धा चांगली लागते. थोडीशी चटणी तिखट करायची, इडली बरोबर खाताना मस्त लागते. पाणी घालून एकदम बारीक अशी फाईन आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची. चटणी वाटून झाली की एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि मग याला तडका बनवा. आता तडका कसा बनवायचा, तर पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे तेल गरम करायचे, त्यात जिरे आणि मोहरी, हिंग घालायचे आणि कढीपत्ता भरपूर तडक्यात घालायचा आणि हा तडका आपल्याला ह्या चटणीवरती घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित तडका चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर ही बघू शकता तुम्ही, चटणी आपली जी आहे ना ती बनवून तयार झालेली. डाळसुद्धा आपली इकडे शिजली गेलेली. कुकर गार नव्हता झाला, म्हणून तेवढ्या वेळामध्ये मी चटणी बनवून घेतली. आता कुकर गार झाला आहे, आता आपण रस्सम बनवून घेणार आहे. जे आपण टोमॅटो शिजायला घातली होती ती काढून घ्यायची. टोमॅटोची जी साल आहे ना, ती सालसुद्धा आपण काढून घेणार आहे. गरम असताना डाळ आपल्याला चांगली फेटून घ्यायची, पूर्ण डाळीचा गाळ करून घ्यायचा आहे, कुठेही अख्खी डाळ दिसता कामा नये. आता इथे आपण घेतली आहे टोमॅटोची साल काढून. आता साल काढून घेतली की आपल्याला गार होऊन द्या आणि मग तुम्ही याची ग्रेव्ही करून घ्या. आता ग्रेव्ही करताना यामध्ये 2-4 लसूण पाकळ्या घाला, 2-3 आल्याचे तुकडे घाला आणि तुम्हाला वाटलंच तर 2 हिरव्या मिरच्या घाला किंवा नाही घातल्या तरी चालेल. हे झालं आपला ग्रेव्ही करून. आता यामध्ये जो आपण रस्सम पावडर करून घेतली होती, म्हणजे रस्सम मसाला करून घेतला होता, तो यामध्ये घालायचा आहे. 3 किंवा 4 चमचे मी यामध्ये घालून घेणार आहे आणि मिक्स करून घेणार आहे. आता तडका देऊया आपण रस्समला. तेल घालू पळीभर, जिरी मोहरी, कढीपत्ता, कांदा हलकासा परतून घ्या आणि बेडगीचं लाल तिखट यामध्ये घालून घ्या आणि हटून घेतलेली डाळ यामध्ये घालून घ्या. त्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे तुम्ही मीठ घालू शकता. हवा असेल तर तुम्हाला यामध्ये
भाज्यासुद्धा तुम्ही घातल्या तरी चालेल. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला 2 चमचे घालायचे ते सांबर मसाला, 2 चमचे चिंच गुळाची चटणी घातलेली आणि थोडासा गूळ घातलेला आहे, म्हणजे आंबट गोड तिखट अशी रस्समला चव आली की इडली बरोबर खायला छान लागतं. एक उकळी काढून घ्यायची आणि 9-10 मिनटं आपल्याला हे उकळतं ठेवायचं आहे. छान कलर आलेला आहे, छान मस्त घट्टसर आपलं रस्सम इथे बनून तयार झालेलं आहे. जर तुमच्याकडे भाज्या नसेल तर हा रस्समचा उत्तम पर्याय आहे इडलीसाठी. पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. पिठामध्ये मीठ घालायचं आहे, कारण आपण जेव्हा पीठ परमिटेशन करायला ठेवलं होतं तेव्हा मीठ घातलं नव्हतं. आता इडली करताना त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून पीठ परत एकदा हलवून घ्यायचं. पाणी इडलीच्या भांड्यात गरम करायला ठेवा, कारण इडलीचं पात्र लगेच भांड्यात ठेवलं आणि एक वाफ भेटली की इडली चांगली फुलते, फुगते, जाळी पडते आणि हलकी होते. चिवट अजिबात होत नाही. इडलीच्या पात्राला तेल लावून घ्या आणि नंतर आपल्याला यामध्ये पीठ भरा. असं जेवढं त्याच्यात बसेल साच्यामध्ये तेवढं पीठ भरून घ्या आणि इडली उकडायला ठेवा. साधारणतः 10 मिनटं तरी इडली उकडत ठेवा. त्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका. जर त्यापेक्षा जास्त वेळ इडली उकडली तर इडली काय होतं, कोरडी पडते. हे लक्षात ठेवा. अशी मऊ लुसलुशीत अशी राहत नाही, तर ती कोरडी होते अशी. इडली आपली उकडून झालेली आहे. आता आपण इडलीचे पात्र बाहेर काढून घ्यायचं आहे. आता ही इडलीची पात्र बाहेर काढली की लगेच इडली काढायची घाई करू नका. 2 मिनटं तरी थांबा, थोडंसं वाफ निघून जाऊन द्या आणि मग इडली काढा. म्हणजे काय होतं, इडली पण व्यवस्थित निघते आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं, इडली भांड्याला अजिबात चिटकत नाही आणि इडली एकदम व्यवस्थित प्लेन दोन्ही साईडने निघते. तर इथे बघू शकता इडली छान अशी भांड्याला अजिबात पीठ चिटकलेलं नाही, व्यवस्थित निघालेले आणि एकदम पांढरं शुभ्र जाळीदार अशी आपली ही इडली इथे बनून तयार झालेली. अशा पद्धतीने आज आपण नाश्त्यासाठी छान मऊ लुसलुशीत पांढरं शुभ्र शिवाय रेशनच्या तांदळाची इडली इथे बनवून घेतलेली आहे. सोबत चटणी आपण इथे चांगली बनवून घेतलेली आहे आणि मस्त असं गरमागरम रस्सम आज आपण इथे बनवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आज आपण इडली रस्समचा बेत आखलेला आहे आणि तो आपण आज केलासुद्धा आहे. तुम्हाला रेसिपी आवडली, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काय यामधलं आवडले ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.